डिसेंट्री मराठीमध्ये अतिसार किंवा आमांश किंवा ग्रामीण भाषेमध्ये त्याला हागवण असं म्हणतात. तर डिसेंट्री होण्यामागचं कारण किंवा आमांश होण्यामागचं कारण म्हणजे आमांश हा रोग अमिबा किंवा सिगेला डिसेंटेरिये या जंतूच्या संसर्गामुळे होतो. या रोगात आतड्यांना सूज येते व पोटात दुखून वारंवार शौचास होते. शौचात बुळबुळीत श्लेष्म किंवा रक्त असते. वैयक्तिक स्वच्छता न बाळगलेल्यास आमांशाची लागण जवळच्या सुद्धा व्यक्तीस होऊ शकते. इथे कारणंपैकी आपण सांगितले की अमिबामुळं होतंच, त्यासोबत काही जीवाणूजन्य संसर्ग आहेत. यामध्ये सर्वात सामान्य कारण म्हणजे सिगेला, साल्मोनेला, कॅम्प्लिलोबॅक्टर आणि ई कोलाय सारखे जे बॅक्टेरिया आहेत यांच्यामुळं या रोगाचा प्रसार होतो. काही परजीवी संसर्ग आहेत जसे की एंटामिबा हिस्टोलोटिका सारखे परजीवामुळे देखील या पॅरासाईटमुळे देखील हा रोग पसरतो. अस्वच्छता हे त्यामधलं महत्त्वाचं कारण आहे. स्वच्छता कमी असलेल्या भागात किंवा अस्वच्छ भागात आमांश अधिक सामान्य आहे, कारण तो दूषित अन्न आणि पाण्याद्वारे पसरतो. लक्षण काय आहेत? यामध्ये उलट्या आणि तीव्र जुलाब हे एक लक्षण आहे. रक्त किंवा श्लेष्मासह अतिसार म्हणजे जुलाब होणं, पोटात पेटके, मळमळ होणं आणि परत उलटी होणं, ताप येणं आणि निर्जलीकरण म्हणजे गंभीर प्रकरणामध्ये निर्जलीकरण म्हणजे शरीरामधील पाण्याचं आणि क्षारांचं प्रमाण कमी होणं किंवा ऱ्हास होणं, पाणी आणि क्षार यांचा ऱ्हास होणं आणि या सगळ्या गोष्टीमुळं थकवा आपल्याला किंवा त्या रोगाला जाणवू शकतो. उपचार काय आहेत? सौम्य प्रकरणामध्ये बहुतेक काही दिवसात स्वतःहून अशा प्रकारचे पेशंट बरे होतात, पण त्यासोबत भरपूर द्रव पदार्थ घेणं, पाण्याचं सेवन करणं या गोष्टी केल्या तर सौम्य प्रकरणामध्ये कमी प्रमाणात झालेलं जे काही इन्फेक्शन आहे ते आपण कमी करू शकतो. गंभीर प्रकरणामध्ये या संसर्गावर उपचार करण्यासाठी काही अँटीबायोटिक्स किंवा इतर काही औषधं आपण वापरू शकतो. गंभीर निर्जलीकरणाच्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात शरीरामधून पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असेल तर अशा रुग्णांना दवाखान्यात दाखल करणं महत्त्वाचं आहे. त्यासोबत ORSचं जे द्रावण आहे ते ORSचं द्रावण पाण्यामध्ये टाकून ORSचं द्रावण तयार करून ते आपण पाजू शकतो किंवा मीठ, साखर आणि पाणी एकत्र करून दिल्यानंतरसुद्धा यावर कंट्रोल करता येतं. प्रतिबंध काय? स्वच्छतेचे पालन करणे, विशेषतः शौचालय वापरल्यानंतर, शौचानंतर आणि अन्न तयार करण्यापूर्वी साबण आणि पाण्याने हात चांगले स्वच्छ धुणे महत्त्वाचं आहे. अन्न सुरक्षा आहे. अन्न चांगले शिजवावं लागते. कच्चे किंवा कमी शिजलेले अन्न खाऊ नये. फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी ते पूर्णपणे धुवाव्यात. त्यामुळे सगळे अन्नपदार्थ ते अन्नपदार्थ झाकून ठेवावेत. स्वच्छ पाणी प्या. बाटलीबंद पाणी किंवा उकळलेले पाणी पिणं आवश्यक आहे. विशेषतः ज्या भागामध्ये अस्वच्छता आहे त्या भागामधल्या लोकांनी खास करून या पाणी आणि अन्न दूषित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. संक्रमित लोकांशी संपर्क टाळा. जर तुमच्या घरातील एखाद्याला अशा प्रकारचा आमांश डिसेंट्री झाला असेल तर त्याच्या विष्ठेशी संपर्क येऊ नये अशा प्रकारची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. त्यासोबत हात चांगलं धुणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. अन्नावर माश्या बसणार नाहीत याची काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी अन्न झाकून ठेवावं लागतं. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर डिसेंट्री किंवा आमांश अशा प्रकारचा रोग होणार नाही. धन्यवाद.